सर तर वहिनी किती प्रश्न विचारतात हो, माझी अगदी तारांबळ उडते तिकडे त्यांच्या समोर. मला तारामुळे उडते ना. मग मी काय उगीच सांगत होतो. मी सांगत होतो तुला की डेंजरस आहे, इतकं तुम्ही साधेपणाने घेऊ नका. पण नाही नाही, आणि ते सोड रे. तिथे काय तुझी ओव्हर ऍक्टिंग चालली होती? लाजत काय होतं? काय चाललं काय होतं तुझं? ओव्हर ऍक्टिंग करत नव्हतो मी, ते ऑथेंटिक ऍक्टिंग करत होतो. म्हणजे बहिणींना विश्वास बसेल ना आम्ही जे काही म्हणतोय त्याच्यावर. काय गरज होती ऑथेंटिक ड्रामा करायची? आपलं लग्न होणार नाही. स्टॉप ड्रीमिंग. हो मला माहितीये तुला लग्न नाही करायचं माझ्याशी. हा एवढे यार याचं जाऊ दे, पण अरे मला राधिकाचं खूप टेन्शन आलं यार. ती कशी बोलत होती, मला तर वाटत होती ऍक्च्युली लग्न लावतेच की काय आमचं लगेच. आताही सॉलिड वाटतंय की ती आमच्या डोक्यावर काय ते काय टाकतात ते. अक्षता. हा तेच, ती अक्षता टाकेल यार. ते सगळं राहू दे बाजूला. तुझं काय चाललं होतं रे? 50चा प्रमोशनचा विषय काय काढतोस तिथे तू? सर तुम्हीच मला कमिट केलं होतं की या महिन्यात प्रमोशन देणार म्हणून. हो केलं असेल कमिट, पण आता बघू ना त्याचं लगेच काय. नाही नाही बघू नाही. म्हणजे तुम्ही जर या महिन्यात प्रमोशन नाही दिलं तर मी नाही कोऑपरेट करणार तुम्हाला. ओ गॉड, व्हॉट प्रमोशन? लग्नाबद्दल बोला ना. नाही नाही, एक सेकंड. लग्नाचं राहू दे बाजूला. तू काय रे प्रमोशनचा विषय काढून काय ब्लॅकमेल करतोस मला? एक लक्षात घे श्रेयस, तुझ्यापेक्षा टॅलेंटेड लोक ऑफिसमध्ये आहेत जे अजूनही प्रमोशनची वाट बघतायत. आणि तुझ्यापेक्षा नंबर मध्ये पुढे आहेत ते. आधी आनंदचा नंबर आहे तुझ्या. नाही 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 नाही, प्लीज प्लीज, आनंदला काही प्रमोशन वगैरे द्यायचं नाही. याला तू दे नको देऊ मला माहित नाही, पण आनंदला द्यायचं नाही. आता मी ठरवू का थोडं? नाही, मी बॉस आहे ना तुमचा. विसरताय बहुधा तुम्ही. हा चला, झाला तेवढा ड्रामा बाज झाला. चल निघूया. गॅरी मिशी, गॅरी मिशी, गॅरी मिशी, गॅरी मिशी. महाजनी पण ना, तुमची पत्रकारिता कधी सोडणारे कोणाच ठाऊक. पिंपळावर मुंजे फिरत असतात ना, तसा बेसमेंट मध्ये हा महाजनी फिरत असतो. म्हणजे काही नाही. चला तुम्ही बसा. ए शना, मागे काय बसतेस? पुढे बस ना. हा, आता काय घाबरायचं त्या महाजनीला? आपलं काही वाकडं करू शकत नाही. श्रेयस बस मागे, तू ये पुढे. नाही गुरुनाथ, आज मी काहीच बोलणार नाही. यापुढे कधीच बोलणार नाही. आता मी त्या दिवशी बोलेन ज्या दिवशी राधिकाला सगळं काही कळेल, आणि त्या दिवसाची मी वाट पाहतोय. गुरुनाथ, एका बापाला तू यातना देतोयस, आणि मी माझ्या मुलीला दुःखात कधीही पाहू शकणार नाही. काका, काकूंची तब्येत कशी? बऱ्या आहेत का त्या? गुडघा दुखून राहिला का अजून? नाही म्हणजे औषध वेळेत द्या त्यांना. राधिका, अशी कोरडी चौकशी करण्यापेक्षा घरी चल. तुझी काकू 2 मिनिटात बरी होईल. काका पण नाही येऊ शकत. नाही तसं नाही काका, पण आता तुम्हीच सांगा काय करू. माझी पण सगळ्याच बाजूनी कोंडी होऊन राहील. काका खरंच मला काकूंना भेटायचंय, त्यांच्या जवळ बसायचंय, त्यांची सेवा करायची, पाय दाबायचे. पण काय राधिका, तू अनभिज्ञ आहेस आणि त्याचाच तुला जास्त त्रास होतोय. पण आमचं काय? गुरुनाथच्या शेजारी बसून आता ती हसत हसत गाडीतून निघून गेली, आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी मी सहन करतोय. सांगताही येत नाही, सहनही होत नाही, अशी माझी अवस्था झाली आहे. नाही काका, नाही म्हणजे मला माहितीये का तुम्ही हे मुद्दाम नाही करत, तुम्ही खोटे नाहीये, पण काहीतरी गैरसमजून राहिला काका तुमचा. बोलण्यात, बघण्यात, काहीतरी ऐकण्यात. कसं आहे ना, तुम्हाला यांच्याबद्दल गैरसमज आहे आणि आई बाबांना तुमच्याबद्दल. अगं पण मी तुझ्यासाठीच. हो काका, मला माहितीये ना. इथे मुद्दा इतकाच आहे
आई बाबांना त्यांच्या मुलाची काळजी वाटून राहिली आणि तुम्हाला तुमच्या मुलीची. ते त्यांच्या मुलाच्या बाजूने आहेत, पण तो खोटा आहे. आणि आमची मुलगी दुरावत चालली आहे, आम्ही खरे असूनही. नाही तसं नाहीये, मी नाही दुरावले काका. नाही राधिका, आमची मुलगी आमच्यापासून दुरावत चालली आहे. काका तसं नाहीये. रेवती, तू तरी सांग ना ग काकांना, खरंच तसं नाहीये. पण मी तरी काय करू? मी जाते काकांकडे, काकूंना भेटते, त्यांच्या जवळ बसते. मी नक्की जाते. कोणाला किती राग आला ना तरी चालेल, ते मी पाहिन, पण मी काकांकडे जाईन. बरोबर आहे तुझं. राधिका, मला असं वाटतं की ह्या सगळ्यातून तू एक पर्याय निवडायला हवास आणि तू तो निवडलायस. फक्त तो पर्याय योग्य ठरावा एवढीच इच्छा आहे. गरम गरम तेलानं मालिश करून देते, बरं वाटेल तुम्हाला. नको ग बकुळा, किती करशील? बस झालं, खरंच नको. हे बघा, बकुळा, थोडस पाणी आणतेस? हा आणती की, त्यात काय. या बकुळा ना ऐकायलाच तयार नव्हती. मला म्हणते तुमच्या पायाला तेल लावून देते, मालिश करते. म्हणते मालिश केलं ना की रक्ताभिसरण चांगलं होतं. काय हो, कसला विचार करताय? राधिकाचा. राधिकाचा? आणि राधिकाला समजलं नाही का हो मी हॉस्पिटलमधून घरी आले ते? हाय. मला भेटायला कशी आली नाही? अगं, कामात असेल ती. आत्ताच मला खाली बाहेर जाताना भेटली होती. हे, आणि सारखं सारखं मी सांगणार नाही हा, भेटायला कधी येतेस, भेटायला कधी येतेस म्हणून. तिला वेळ असेल तेव्हा येईल ती. अहो पण बकुळा, तू राधिकाला सांगितलं नाहीस मी बोलावले म्हणून? काय सारखं राधिका राधिका? अगं येईल ना ती. काका, दमन घ्या, दमन घ्या, उगा रागवू नका. त्यांना काय माहिती आहे? म्हणजे तसं काय बी नाही काकू, पण मला कोणी सांगणार आहे की नाही काय झालंय ते? नाही म्हणजे राधिका बरी आहे ना? अथर्वला तर काही झालेलं नाही ना? ताईंच्या सासूबाईंना नाही आवडत. काय आवडत नाही? हे बघा, तुम्ही दोघं कोड्यात बोलू नका. काय चाललंय बकुळा? अगं तुला काही दुसरं काम नाहीये का? अव काका, आता किती दिसला फोन ठेवणार? हा, सांगून टाका ना काकूनला काय झालंय ते. कधी ना कधी त्यांना कळणारच ना. मग आत्ताच सांगा तुम्ही.